नमस्कार मंडळी, कसं काय, बरं आहे ना? मी राहुल रिंके, पुन्हा एकदा तुमचं आपलं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये राहुल रिंके ब्लॉग्समध्ये. तर आता सकाळी आम्ही उठलो, नाश्ता वगैरे झालेला आहे. तर आता आम्ही चाललेलो आहोत बीचवर सगळ्या ॲक्टिव्हिटीज करायला. तर हे भाऊ आपल्याला घेऊन आहेत, यांची ॲक्टिव्हिटीज स्कुबा डायव्हिंगची आहे. तर आपण निघणार होतो आता स्पीडवरती आपल्याला घ्यायला आलेले आहेत. तर आपण डायरेक्ट आता बीचवर भेटूया. बीचवरची तुम्हाला ॲक्टिव्हिटीज दाखवतो कशा करतात वगैरे, स्कुबा डायव्हिंग वगैरे, पॅराग्लायडिंग वगैरे आम्ही सगळं करणार आहोत. तर मग चला आपण बीचवर जाऊया आणि सगळ्या ॲक्टिव्हिटी तुम्हाला दाखवू. म्हणजे आता आपण पोचलेलो बीचवर आणि बीचवरचा व्ह्यू बघू शकता कसला खतरनाक आहे. हा कोणता किल्ला आहे? अरे आपण सिंधुदुर्ग किल्ल्याच्या बाजूलाच आहोत. बघू शकता समोर सिंधुदुर्ग किल्ला आणि हा समुद्र बघू शकता कसला भारी वाटतंय. मंडळींनो आपण बीचवर पोहोचलेलो आहोत आणि बीच बघू शकता मागच्या साईडला कसला भारी व्ह्यू आहे आणि खतरनाक वाटतंय. सगळं वातावरण वगैरे एक नंबर वाटतंय. सगळं आपलं कामच एकदम खतरनाक झालं आहे आणि सॉलिड वाटतंय वातावरण. समुद्र पण एकदम, पाणी वगैरे बघू शकता कसं निळसर आहे एकदम. आणि समोर आपल्या सिंधुदुर्ग किल्ला आहे, इकडे तो समोर महाराजांचा स्टॅच्यू आहे, पुतळा आहे एकदम मोठा, नवीन बांधलेला आहे तो. आणि या साईडला आपलं किनारा बघू शकता, बोट वगैरे एकदम मस्त वाटतात, छान वाटतं सगळं वातावरण. आणि एक नंबर आता आपण करणार आहोत स्कुबा डायव्हिंग, पॅराग्लायडिंग वगैरे या सगळ्या ॲक्टिव्हिटी करणार आहोत. त्याही तुम्हाला दाखवतो, एक्सप्लोर करतो कशा आहेत. तर कसं वाटतं, एकदम छान वाटतंय. आणि आपण सकाळीच पोचलो आणि आभाळ बघू शकता कसलं भारी वाटतंय. कोकणातलं वातावरण म्हटल्यानंतर एक भारीच असतं, एक नंबर मजा असते. कधीही तुम्हालाही जर वेळ भेटला तर नक्की या, आपल्या कोकणाला भेट द्या. कोकण आपलाच आहे आणि पहा, ह्या गोष्टी अनुभवायला पाहिजेत. त्या आपण पुढच्या साईडला जाऊया आणि इकडे लोक अजून आहेत, इकडे हॉटेल्स वगैरे आहेत. पुढच्या साईडला जाऊन आपण थोडंसं अजून व्ह्यू बघूया. तर सिंधुदुर्ग किल्ल्याच्या बाजूलाच आपण एक्झॅक्टली होता. सिंधुदुर्ग किल्ला आपल्यापासून काही लांब नाही आहे, तोही एक बघूया आपण, कारण बघायलाच पाहिजे. आपल्या महाराजांचा इतिहास तिथे आहे म्हटल्यानंतर आपल्याला तिथे गेलाच पाहिजे. म्हणजे आपण पोचलो बुकिंगला, तर बुकिंग आम्ही करतोय. बोट रेडी, काय विषय म्हणजे फक्त 4 ॲक्टिव्हिटीज करणार. पहिले आपण 4 करणार, शेवटला आपण स्कुबा डायव्हिंग करणार. सिंधुदुर्ग पोर्ट आहे, त्याच्या बाजूला आपला स्कुबाचा पॉईंट आहे, तिकडे आपण स्कुबा डायव्हिंग. हे पहिलं आणि तिकडे सिंधुदुर्गला जायचं असेल ना, मी शेड दिसते तुला, त्या ठिकाणी तिकीट काउंटर आहे, 100 रुपये पर पर्सन. बोटने जायचं त्या, कारण 48 एकरचा पूर्ण किल्ला आहे. तिथे संध्याकाळच्या टायमिंगला जेवढं जाल तेवढं तुमच्यासाठी चांगलं. म्हणजे ॲक्टिव्हिटी झाली की जायचं. गेला 1 तास फिरायला देतात, त्याच बोटने बसून रिटर्न आहे, कारण तुमचा 1.5 ते 2 तास त्यामध्ये 100 रुपयात अपडाऊन. हां, 100 रुपयात अपडाऊन. त्या विषय झालं की मग तुम्हाला आणि जे स्पॉट आहे ते फिरायचं. हा बेट आहे, पण बेटमध्ये काय आहे? हा पद्मदुर्ग आयलंड म्हणतात. अच्छा, हा सिंधुदुर्ग आहे, हा पद्मदुर्ग आयलंड, तिकडे मंदिर आहे. तिथे पण मिळणार की काय? नाही, हे आता कसं आहे माहिती आहे, फुल टाईड आहे, वरती आहे, त्याच्यामुळे तो विजिबल नाही एरिया. जाण्यासाठी वाट आहे तिकडे स्पेशल. अच्छा, आता जेव्हा हे होईल ना, लो टाईड होईल ना, हा समुद्र असा खाली जाईल, मग इकडे वाट अशी ओपन होईल, मग तिकडे तू इथून जाऊ शकतो. म्हणजे ऍक्टिव्हिटी होईपर्यंत ते क्लिअर कट होईल. अच्छा, चला जाऊ शकतो तिथे पाहिजे तर. डायरेक्ट तिकडे समुद्रात नाही, किल्ल्यावर जाता येत नाही. किल्ला 4ही बाजूने पाण्यामध्ये. हां, तिकडे फक्त ते आयलंडवर जाता येतं, पद्मदुर्ग आयलंड. तिथून चलत जायचं थोडंफार, फोटोशूट वगैरेसाठी मी करू शकतो. जास्तीत आतमध्ये जाऊ शकतो. हां, पुढे पण पाणी जरा हे झालं ना, कमी झालं की मग जातं, त्याच्यामुळे जाऊन इश्यू असेल सांग आपल्याला. हो ना, मी फोन करेन. नमस्कार मंडळी, आता आम्ही चाललेलो पॅराग्लायडिंग वगैरे करायला. आपली बोट आलेली आहे, ह्या बोटमधून आपण जाणार आहोत आणि इकडे अर्धी आहेत दोघेजणं. तर आम्ही चाललेलो पॅराग्लायडिंग करायला. पॅराग्लायडिंग वगैरे करून मग बाहेर येऊ. तर आपल्यासाठी बोट आलेली आहे आपल्याला घ्यायला. आपण रेडी झालेलो आहोत पॅराग्लायडिंगसाठी. आपण
आपण बोटीवरून आलेलो तर बोट एक्सचेंज करतोय पॅराडायटिंगसाठी. आपली पंटर लोक रेडी झालेले आहेत. आपले पंटर लोक सगळे रेडी झालेले आहेत पद्धतशीर जॅकेट वगैरे घालून. खालून पण उडव वरती मला. मंडळी आपण राईडसाठी आलेलो आहोत. पुढे बोट रेडी झालेली आहे. आपण राईडसाठी आलेलो आहोत. राईड करूया, बघूया राईड कशी होते आणि थोडा एन्जॉय करूया. मजा येते. बघा कशी मी राईड करते, मस्त मजा येते. बघू शकता व्ह्यूज आणि एक नंबर वातावरण वाटतंय. खतरनाक. महाराजांचा आजचा जो नवीन स्टॅच्यू बांधला आहे तो महाराजांचा एक नंबर महाराजांचा स्टॅच्यू. या साईडला बघू शकता पॅरारायडिंग होते. आपल्याला तशीच सेम पॅरारायडिंग करायची आहे. तर आपण सज्ज आहोत पॅरारायडिंगसाठी. जॅकेट वगैरे घालून, सेफ्टी गार्ड वगैरे घालून सगळे. तिथे फुल सेफ्टी वगैरे होते. या गोष्टीची काळजी घेतात सेफ्टी वगैरे. तर चला मजा करूया. म्हणजे फायनली आपली पॅरारायडिंग झालेली आहे. खूप मजा आली, मस्त आली. एकदम थरारक व्ह्यू होता आणि थरारक एकदम असं फाटली थोडीफार, पण मजा आली. मस्त मजा आली मंडळी पॅरारायडिंग करायला. आणि सगळ्यांनी एक्सपिरियन्स घेतला. खूप छान एक्सपिरियन्स होता. आणि मस्त मस्त व्ह्यू तर खतरनाक. वरती गेल्यावर एकदम 50 फुटाचा व्ह्यू, अंतर खाली वरून असं एकदम भारीच, एकदम भारीच. तर मजा आली. नमस्कार मंडळी, आपण आपली पॅरारायडिंग झालेली आहे. आता आपण चाललेलो स्कुबा डायव्हिंगसाठी. आपली बोट होते बाणाई म्हणून. बाणाई बोटमधून आपण जाणार आहोत आणि आपण सगळे स्कुबा डायव्हिंगसाठी. कसे तुम्हाला कसे आपण आता स्कुबा डायव्हिंग करणार आहोत. आपण स्कुबा डायव्हिंग करणार आहोत. तर कसं वाटतंय तुम्हाला? आपण आता स्कुबा डायव्हिंग करणार, तुम्हाला कसं वाटतंय? आणि हा नवीन एक्सपिरियन्स आहे. आता पॅराडायव्हिंग तर केलेली आहे. आपल्या साडूने पण पॅराडायव्हिंग केलेली आहे 50 फुटाची. तुला कसं वाटलं सानू? कशी उठलीस ना? हे पंची उडे झाला ना तुझा एकदम. आता आपण पाण्यात जाणार मासे बघायला. तर मग चलो आता आम्ही सगळे संजय परत पाण्यात जायला स्कुबा डायव्हिंग करायला. तर भेटूया आपण स्कुबा डायव्हिंगला. तिकडे त्या साईडला बघू शकता बोट लागलेली आहे. आम्ही पाण्यामधून चालत चाललेलो आहोत तेवढ्या अंतरापर्यंत. तर चला आपण जाऊया चालत बोटीमध्ये. आणि बोटीतून मग आपण आतमध्ये जाणार आहोत. आणि पाणी बघा किती स्वच्छ आहे एकदम. एकदम माझे पायसुद्धा क्लिअर दिसत, एवढं पाणी स्वच्छ आहे. कोकणातलं पाणी आहे मित्रांनो आणि भारीच आहे. तर एक नवीन एक्सपिरियन्स आपल्याला अनुभवायला मिळतो आहे, कारण आपण स्कुबा डायव्हिंग वगैरे हे पहिल्यांदा करणार आहोत. तर चला एक नवीन अनुभव घेऊया आयुष्यात. कारण नवीन अनुभव घेण्यासाठी आपण कोकणी माणूस, मराठी माणूस नेहमी सज्ज असतो. तर मग चला मजा येईल बघायला. आणि सगळे एकदम एकदम याच्यामध्ये इथं जेलीफिश दिसतोय कुठेतरी. कुठे तो काय राहिला असेल जेलीफिश. जेलीफिश गेला आपल्याला घाबरून. यांच्या बायकांच्या आवाजांनी सगळीच घाबरतात. पण तो जेलीफिश पण घाबरला आणि गेला. तर चला आपण जाऊया स्कुबा डायव्हिंगसाठी.
मंडळी फायनली आपण पोहोचलो स्कुबा डायव्हिंग स्पॉटवरती. तर चला आपण स्पॉटवर पोहोचतो. आता स्कुबा डायव्हिंगचा एक्सपिरियन्स घेऊया कसा असतो तो पाहूया. आता आपण जाणार आपली डीप स्कुबा डायव्हिंग आहे. तर बघूया आता कसा एक्सपिरियन्स आहे. तर मी फर्स्ट टाइम करणार आहे स्कुबा डायव्हिंग. तर चला आपण एक्सपिरियन्स घेऊया. आपली सानू पण करणार आहे. सानू आपली एक 5 वर्षाची आहे. ती सुद्धा आपली स्कुबा डायव्हिंगचा एक्सपिरियन्स घेणार आहे. तर चला आपण एक्सपिरियन्स घेऊया. मंडळी आम्ही तयार झालेलो स्कुबा डायव्हिंगसाठी. तर या एक्सपिरियन्स बघूया. एक नंबर एक्सपिरियन्स आहे. एक नंबर. काय घेऊन आला. आता शिवानी सज्ज झालेली आहे स्कुबा डायव्हिंगसाठी. फर्स्ट टाइम ट्राय करत. तिला ॲक्च्युली स्विमिंगसुद्धा येत नाही तरी ते ट्राय करणार आहे. एक अनुभव येणार आहे नवीन. आपली स्कुबा डायव्हिंग झालेली आहे. एक्सपिरियन्स खूप खतरनाक होता. आपल्या सानूने काही स्कुबा डायव्हिंग कंप्लीट केलेली नाही आहे आणि हिनी पण काही केलेली नाही आहे. हे फट्टू आहेत. ताईने केली. ताईंचा पण फर्स्ट एक्सपिरियन्स होता. भाऊजींचा पण फर्स्ट एक्सपिरियन्स होता. आमच्या बाकीच्या सगळ्यांनी केली. फक्त शिवानी आणि सानूने केली नाही. एक्सपिरियन्स खूप छान होता. मस्त होता. मजा आली. स्कुबा डायव्हिंग दादाने आपल्याला फुल भारी एक्सपिरियन्स दिला आणि खूप सपोर्ट केला आणि एक नंबर एक्सपिरियन्स होता. खरंच मस्त मस्त एक्सपिरियन्स होता आणि सपोर्ट पण खूप छान केला. एक मस्त दादा गेला मग दादा कामामध्ये आणि हे दादा खूप चांगला सपोर्ट करतात. आतमध्ये अंडर वॉटर करतात आणि खरंच त्यांचा पण खूप आभार. चला आपण आता नेक्स्ट याला जाऊया आणि नेक्स्ट वॉटर स्पोर्टला जाऊ. कुठला बेडवालं. आता बेडवालं आणि बनाना रायडिंग आहे तर ती करणार आहोत. जेट स्टिक पण आहे. जेट पण करणार आहोत. नाही नो आम्ही स्कुबा डायव्हिंग वगैरे करून आलो थोडं. तर आम्ही जर बनाना राईडला आणि बंपर राईडला. आता बंपर राईड करणार आहोत आणि बनाना राईड करणार आहोत. तर बघूया तो पण एक्सपिरियन्स घेऊया अजून वेगळा. तर आमची सगळी गँग रेडी आहे. आता आम्ही चाललो आहोत वॉटर स्पोर्ट करायला. वॉटर स्पोर्टची मजा घ्यायला. तर मग चला एन्जॉय करूया. तर या मजा करा तुम्ही पण कोकणात. या कोकण आपलाच आहे आणि इकडची पब्लिक खूप छान आहे. कोकणी माणसं आहेत. सगळी मराठी माणसं आहेत. खूप सपोर्टिव्ह आहेत आणि भारी सपोर्ट करतात आणि प्रत्येक जी काय ॲक्टिव्हिटी आहेत समजावून सांगतात आणि खूप वेगळा अनुभव मिळतो. तर मग चला तुम्ही पण या कधी वेळ म्हटलं तर आणि एन्जॉय करा. आणि सगळे सज्ज आहेत. तर मग शिवात वगैरे पण मग एकदम मजा करायला आहे. बंद करायच्या भागात आहेत. आज त्यांच्या इथे पालखी निघणार आहे रामेश्वराची देवाची. तर मग त्यांच्या दिवाळीमध्ये त्यांचं हे पालखी निघते. तर ते म्हणतात लवकर लवकर करा आणि कारण राईड बंद होणार आहेत थोड्या वेळात. तर मग लवकर करा. तर चला काही फंटर लोक गेलेले आहेत आमचे. तर आम्ही पण जाऊ थोड्या वेळाने आणि मजा करू.
जाणार समोर बघायचं बंपर राईड साठी आम्ही शिवानी मी आणि शीतलताई आहोत. तर बघा यांचं हे पहिल्यांदा करणार आहेत बंपर राईड. मी केलेली आहे मागच्या वेळेस अलिबागला. तर आता खूप मजा येते. आपण आता आपले पैसे द्यायचे नाही, आपली मारून घ्यायची असा अनुभव आहे. परत घेऊया आपण अनुभव. चला आता आपण जाणार आहोत. मंडळीनं आपल्या सगळ्या राईड झालेल्या आहेत आणि खूप वेगळा अनुभव होता. मस्त अनुभवला आम्ही हा आणि मजा आली. एक नंबर वाटत होतं. आणि इकडे पाणी पण बघू शकता किती स्वच्छ आणि निवळ पाणी आहे. एकदम शांत पाणी आहे. तुम्ही इकडे पाहू शकता. म्हणजे पाय वगैरे सगळे क्लिअर दिसत आहेत. एकदम भारी वाटतंय. आणि लाट आली आपली आणि खरंच खूप मजा येते आणि मस्त वाटलं. एकदम भारी वाटलं. आणि तुम्ही पण कधी या वेळ काढून आणि एन्जॉय करा या सगळ्या राईड वगैरे. आणि माळवण फिरायला या पानवळ एक नंबर आहे. मस्त आहे, मजा आहे. तर या सगळे फिरायला. आणि इकडे आपल्या शीतलताई शिवानी एन्जॉय करताना पाण्यामध्ये मजा करतायत. मंडळीनो मस्त आहे की पॅरारायडिंगचा आणि बीचचा खूप अनुभव घेतलेला आहे. मजा आली सगळं करताना आणि वेगळाच अनुभव होता. तर मग आपल्या आजच्या ब्लॉगला ह्या ब्लॉगला इथेच थांबूया. चला आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि धन्यवाद. टाटा, बाय बाय.